ट्रीटमेंटसाठी आलात, हा. तर तुम्ही इथे येण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होत होता? त्रास म्हणजे बोट वाकडे होते, ते आता सरळ झाले. पहिले त्या वाकडे होते, बोट सुजेल होती, मानगड सुजेल होतं. ते आता एकदम एकूण 4-5 दिवसात चांगले झाले ते. हात तुमचा फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होता, तुमचा हात वरती जात नव्हता, होतच नव्हतं ना. मग आता क्लिअर हो राहिला. कुठपर्यंत जात होता तुमचा हात पहिले? एवढाच येत होतं. आता पूर्ण हात वरती होत नव्हता. बरोबर. झालं तर झालं, खरंच वापरलं. आता माझं तो कधी मलाच माहिती. आता चांगलं झालं, मग तुम्हाला चांगलंच बोलायचं ना. चांगलं नसतं तुम्ही म्हणत बरोबर नाही झालं. नाही, ट्रीटमेंट चांगली आहे, आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही ट्रीटमेंट झालं. आता मंडळीच्या पायाचं कसं एकदम चांगलं झालं, आम्हाला बरं वाटतं. तुम्ही म्हणजे 80% तर खरोखर 80% झालं. मग आता याच्या पुढे आता काय सांगायचं? आता हे घडलं ते घडलंच ना. नाही तर माझा तुम्ही रडत होतो पोऱ्याविषयी. आता एकदम भारी दिसतो, एकदम मोठं क्लिअर व्हायला. असे मोठे होत नव्हते बाई, रडत होतो मी. आता काय सांगतो आपण पोऱ्यानं शेवटचं पिरियड आता आहे. तर बरं शेवटचा शेवट त्याच्यामुळं आम्ही येणार नव्हता. तुम्ही ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात ना? बरं आहे समाधान. म्हणजे आता असं तुमची मालिश पण चांगली आहे, तुमचं सगळं काम व्यवस्थित चांगलं. मला पडतं कसं माझं व्यवस्थित नसेल तुम्हाला म्हणत नसतं काम चांगलं नाही. पण आता माझं स्वतःचं चांगलं झालं. कोणी काही म्हणून काही का, पण माझं स्वतःचा हात नीट आहे. हे घड्याळ फिरत नव्हतं, हे असं फिरू राहिले. आमचं त्याच्यावर बसून तर आमचं गावाची चर्चा चालली जाते. नाही ते फोटो काय सांगायचं मला मला साधं एवढं असं एवढं भेटतो गायनाचा आठ पोरा म्हणतो नाव टाक माझं काय करू. पण आता ओके वाटतं? नाही आता ओके. म्हणजे आता बरं मी त्या याच्यात काही जर फरक पडला तर परत चक्कर मारून तुमच्याकडे. बरं मग बरं आहे. चालेल काका, धन्यवाद. हो.